हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागातले अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या एपिसोडमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की दुष्यंत साडी म्हटल्यावर कृष्णा म्हणते, छान आहे ना व, मला बी लय आवडल्या. दुष्यंत म्हणतो, कृष्णा जोडवे घालायचे आहेत ना, मग साडी वर घ्यावी लागेल. त्याबरोबर कृष्णा साडी वर घेते आणि दुष्यंत स्वतःच्या हाताने कृष्णाच्या पायात जोडवे घालत असतो. आता जोडवे घालत असताना चुकून कृष्णाच्या पायाला थोडं दुखावलं जातं. कृष्णा म्हणते, आई ग आ. त्यावर दुष्यंत म्हणतो, लागलं का? हे बघ, सॉरी खरंच सॉरी. ॲक्च्युली मला एक्सपिरियन्स नाही आहे, त्यामुळे होतं असं, सॉरी. त्याबरोबर कृष्णा म्हणते, नाही ठीक आहे मॅम. आणि मग आता ती शांत होते. त्याबरोबर आता दुष्यंत तिच्या पायात जोडवे घालतो. कृष्णा दुष्यंतच्या नजरेत आणि दुष्यंत कृष्णाच्या नजरेत दोघं अगदी हरवून गेलेले असतात. त्यानंतर आता जोडवे घालून झाल्यावर लगेचच दुष्यंत हा तिकडनं उठतो आणि आता तो काहीतरी पुसायला शोधत असतो त्याचे हात. कृष्णा त्याला स्वतःचा पदर देऊ करते. तर दुष्यंत तिच्याकडे बघतो तर ती म्हणते, घ्या. त्यावर आता दुष्यंत म्हणतो की नाही नको, मला नको. त्यावर लगेचच कृष्णा ही हसत असते. तर दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, खाली वसुपारसाची पूजा आहे, तर पूजेसाठी बोलवलं आईने, लवकर ये हां. आणि लगेचच तो तिकडनं निघून जातो. दुष्यंतने पायात जोडव्या घातल्यामुळे कृष्णा तर खूपच खुश असते. त्याबरोबर आता इथे बाळजाबाई ह्या वाट बघत असतात मैनावतीची, कारण मैनावती आरतीचं ताट घेऊन येणार असते. बाळजाबाई आता म्हणत असतात, अरे कुठं राहिली ही मैनावती? मैनावती, ए मैनावती, अगं मैनावती, पूजा आपल्याला आज करायची आहे, पुण्यांदा नाही, पुढच्या वर्षाला येशील का तू? त्याबरोबर आता मैनावती येईपर्यंत त्या ठिकाणी दुष्यंत आणि कृष्णासुद्धा पोहोचलेले असतात. बाळजाबाई पुन्हा मैनावतीला हाक मारेपर्यंत मैनावतीसुद्धा येते आणि म्हणत असते की अहो हो आले. हे काय घेऊनच येत होते नवं ताट, मग कशा पाय उगा वरडत होतासा? आणि आता ह्यो अभिमान गेला की तुमचा? नाही म्हणजे घरची नवी लक्ष्मी नवी सून करत्या नवं हे सगळे रीतीभाती, म्हणून म्हणलं. त्याबरोबर लगेचच कृष्णा बाळजाबाईंना म्हणायला लागते, नाही म्हणजे मी काय म्हणतो, जे पूर्वपार चालत आलंय तेच करूया की आपण बिमोर. बाळजाबाई तुम्ही पुजता ना व वसुपारस, मग तुम्हीच पूजा. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणतात, अगं नाही कृष्णे, तू हिचं नग मनावर घेऊस, तू पूजा कर. अगं असं काही नसतं, मान तुझं आहे ना व, मग तुला मिळाया हवा. त्याबरोबर कृष्णा ही पुढे येते. तर बाळजाबाई म्हणतात, ओवाळ आपल्या अलकनंदीला. कृष्णा म्हणते, अलकनंदा झाक नाव आहे. आणि मग कृष्णा गाईला औक्षण करते, ओवाळते आणि चारा करते पुढे, पण गाई चारा खातच नसते. आता गाय चारा खात नाही हे बघून सगळ्या जणांना वाटतं की अपशकुन झाला. तर आता लगेचच इकडे जयकांचे वडील म्हणायला लागतात की काय झालं, अलकनंदा चारा का खात नाही? त्याबरोबर आता लगेचच मैनावती म्हणत असते, नाहीतर काय, हे असं कसं झालं? आज पहिल्यांदाच अलकनंदा चारा खायनं झाल्या. त्याबरोबर जयकांत म्हणतो, नाही म्हणजे मला काय वाटतं, वहिनीसाहेब नवीन आहेत ना व, म्हणून वहिनीसाहेबांच्या हातनं अलकनंदा चारा खात नसेल. त्यावर मैनावती म्हणते, अपशकुन. तर लगेचच बाळजाबाई म्हणतात, गप ग, असं काय नसतं. आणि कृष्णे हे बघ, तू काही वाईट बीट वाटून घेऊ नगस आणि रडू बिडू नको बाई. अगं आता म्हणजे मैनावती जरा जुन्या विचारांची आहे आणि तसं बी आपल्या गावाकडं बी असं काय झालं तर अपशकुनच म्हणतात ना व, म्हणून ती बोलली. त्याबरोबर आता कृष्णा ही म्हणत असते, बाळजाबाई मला मैनावती काकींच्या बोलण्याचं वाईट नाही वाटलं, मला अलकनंदेला काय होतंय हे नाही कळलं ना, याचं वाईट जास्ती वाटलंय बघा. तुम्ही थांबा एकच सेकंद, मी आलो लगेच. आणि मग आता कृष्णा ही तिकडनं निघते आणि घरात जाते अचानक. त्याबरोबर आता पूजा ही सेल्फी वगैरे क्लिक करण्यासाठी बाहेर आलेली असते आणि तिला काय दिसतं की बाहेर स्वाती नाही आहे. आता पूजा ताबडतोब घाईघाईने लगेचच आईला हाका मारते, आई, ए आई, आई. त्याबरोबर आता सावित्री बाहेर येत विचारते, काय ग पिला, काय झालं? त्याबरोबर आता लगेच पूजा म्हणते, आई अगं आपली स्वाती. त्यावर सावित्री म्हणते, अगं माझे बाय, स्वाती गेली तरी कुठं, दुष्काळात 13वा महिना झाला ग बाय, काय करू म्या, कुठं शोधू माझ्या स्वातीला? स्वाते, ए स्वाते, स्वाते, अगं कुठं गेली स्वाती, स्वाते, स्वाते ये की ग, स्वाते, ए माझे बाय.
त्याबरोबर आता पूजा लगेचच तिला म्हणायला लागते, आई आई हो हो हो, तू शांत हो, तू रडू नकोस, शांत हो, हां आपण शोधूया स्वातीला. स्वाती स्वाती. त्यावर आता पुन्हा लगेच सावित्रीसुद्धा हाका मारत असते, स्वाते ए स्वाते. त्याबरोबर आता इकडे जयकांत म्हणायला लागतो की अहो काकीसाहेब ती गेल्या नवं, मग तुम्ही भरवा की गाईला चारा. त्याबरोबर आता दुष्यंत जयकांतकडे बघतो, तर जयकांत म्हणतो, नाही म्हणजे वहिनीसाहेब नाहीत तर काकीसाहेब करू शकतात नवं. इतक्यात कृष्णा तिकडे येते आणि म्हणते, थांबा बाळजाबाई. बाळजाबाई थांबतात. तर कृष्णा म्हणते, अलकनंदा आता तुमच्याच काय, कुणाच्या बी हातनं काय बी नाही खायची. नाही मला कळलंय तिला काय व्हायलंय ते. त्यावर बाळजाबाई म्हणतात, काय व्हायलंय. कृष्णा सांगते, अलकनंदीचं आपल्या पोट दुखायलंय, म्हणून अशी वागायला लागल्या ती. हे बघा मी औषध आणलंय, तिला तेवढं खाऊ द्या, मग बरं वाटेल बघा. आणि मग कृष्ण तिच्या मोरा औषध ठेवते आणि अलकनंदा बघता बघता समजा औषध कसं सपाचक करून टाकते. त्याबरोबर आता लगेचच इथं बाळजाबाई हे समद बघतच राहतात. त्यानंतर आता मग कृष्णा ही स्वतःच्या हातानं अलकनंदीला चारा बी खाऊ घालते. आता चारा खाऊन झाल्यावर कृष्णा ही तिच्या डोक्यावरनं हात फिरवायला लागते. त्याबरोबर आता लगेचच मैनावती म्हणायला लागते, अगं पर तुला कसं कळलं की तिला काय व्हायलंय ते, तू कसं हे केलंस, तुला कुणी सांगितलं होतं. कृष्णा म्हणते, काकीसाहेब असं काय करायलायसा, आम्हा शेतकऱ्यासनी जनावरांची भाषा कळते की, जनावरांसनी आम्ही आमच्या लेकरागत सांभाळतोय. त्याबरोबर मैनावती लगेचच म्हणते, बघ बाई अलकनंदे, आजपर्यंत तुला समजून घेणार कोणी नव्हतं, पर आता ह्यातनं मोरं तुला समजून घ्यायसाठी आली बरं का. ह्या घरात सून आली. पर कृष्णे ते काय बी असलं तरी बी अपशकून झालाच होता पहिला. गाईनं कुठं तुझ्या हातनं पहिल्यांदी चारा खाऊन घेतलाय, दुसऱ्यांदी घेतला. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणत असतो, काकी अगं काय बोलतेस तू हे, अगं कुठल्या शतकात जगतेस, आपण आता कुठच्या कुठं पोहोचतो आणि तू मात्र हे शकून अपशकून या सगळ्यात अडकून पडणार आहेस का. अगं उलट गाईला काहीतरी त्रास होतोय हे आपल्या कोणाच्या लक्षातही आलं नव्हतं, पण कृष्णाच्या लक्षात ते आलं आणि तिने त्याच्यावरती अंमलबजावणीसुद्धा केली. त्यावर मैनावती लगेचच म्हणायला लागते की अरे दुष्यंत ते काय बी असलं तरी गाईनं पहिल्यांदी चारा खायला नकार दिलाच नव्हे हिच्या हातनं. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, अगं काकी पण गाईला त्रास होत होता हे तुला का कळत नाही आहे, शेवटी खाल्लं तर तिच्याच हातून ना. त्याबरोबर लगेचच आता कृष्णा ही मैनावतीला म्हणत असते, मैनावती काकी आम्ही शेतकरी म्हणजे ना गाईला अगदी आपल्या लेकरावाने जपतो बघा. नाही आज वसुपारस हाय, आजच्या दिवसाला गाईवर समध्यासनी माया येत्या, पर आम्ही आयुष्यभर तिच्यावर माया करत राहतो बघा. आज आम्ही हिची पूजा करतो, आजच्या दिवसाला तुम्ही समधी बी हिची पूजा करतायसा, पर तुम्ही समधी हिचं दूध काढून ते इकता खाता, पर आम्ही शेतकरी कधीच असं करत नाही. शेतकरी पहिलं दूध हे वासरालाच पिऊ देतं, कारण वासराचा त्या दुधावरती हक्क असतोय. आम्ही हा नियम रोज पाळतो, पहिलं दूध वासराचं आणि मगच आपलं. लेकराला सर्दी झाली पडसं झालं की आई कशी त्याच्या गळ्यात लसणाची माळ बांधत्या, जेणेकरून घरगुती उपाय लेकराला लवकर बरं वाटावं, तसंच आमचं बी असतंय. शेतकऱ्याला हे असे छोटे मोठे उपाय येतच असतात बघा, जेणेकरून त्याच्या गाईला लवकर बरं वाटावं. शेतकरी ह्यो जाना न जाना पण डॉक्टरचा बैलाचा गाईचा पहिला डॉक्टर असतोय बघा. त्याबरोबर आता त्या ठिकाणी लगेचच स्वातीचा आवाज कृष्णाला येतो. स्वातीचा आवाज आल्याबरोबर कृष्णा धावत स्वातीकडे येते आणि स्वातीला म्हणते, आलीस वय स्वाती मला भेटाया, अगं किती आठवण काढली मी तुझी. बाळजाबाई म्हणतात, अरे पण ही त्या आली कशाला. त्यावर लगेचच आता भक्ती म्हणते, कशाला म्हणजे आवाज वसुपारस आहे, कृष्णीकडनं वळून घ्यायला आल्या ती आज, काय बरोबर नव्हं. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत हा म्हणत असतो, मला पटलं मला की मला ह्या गावच्या चिखल मातीचा जितका राग आहे, चीड आहे, तिटकारा आहे, तितकंच ह्या शेतकऱ्यांना यांच्या मुक्या प्राण्यांबद्दल आदर आणि प्रेम आहे. खरंच प्रेम करता तुम्ही तुमच्या जनावरांवर. मी आज जनावरांवर प्रेम करणारी लोक पाहिले. खरंच तुम्ही तुमच्या गुरांना लेकरांसारखं सांभाळता.
त्याबरोबर कृष्णाला आनंद होतो. कृष्णा ताबडतोब स्वातीचं औक्षण करते आणि आता स्वातीला चारा खाऊ घालायचा असतो. मग ती दुष्यंतला सुद्धा हाक मारते आणि म्हणते तुम्ही पण या, आणि मग दोघं नवरा बायको मिळून स्वातीला खाऊ घालतात. त्याबरोबर दुसरीकडे पूजा ही मात्र घरामध्ये छान निवांत बसलेली असते. इतक्यात तिच्या फोनवर मंजूचा व्हिडिओ कॉल येतो. ती मंजूला विचारते ही काय वेळ आहे का व्हिडिओ कॉल करायची. त्यावर मंजू तिला म्हणते तू कुठे आहेस. अगं तुला माहिती आहे का रहेजाने तुझ्या विरोधात नोटीस काढली. त्यावर पूजा म्हणते नोटीस, कसली नोटीस. त्यावर आता ती सांगायला लागते की तू नोटीस पिरियडसुद्धा कंप्लीट न करता अचानक निघून गेली आहेस. ना ऑफिसचा लॅपटॉप सबमिट केला आहेस की ना तू ऑफिसचा डेटा कलेक्ट केला आहेस. मग सांग ना दुसरं काय करणार होता तो. आणि तो आता तुझी उद्या बिलंसुद्धा शो करणार आहे सगळ्यांसमोर. 1,00,000 रुपये बिल आहे आणि तो ते तुझ्याकडून वसूल करणार आहे. आता 1,00,000 रुपये हे सावित्री ऐकते. सावित्री म्हणते काय 1,00,000 रुपये. अगं ए पिला काय हे. अगं म्या कुठनं देऊ एवढं पैकं. म्या काय बी केलं तरी माझ्याकडे एवढं पैकं यायचं नाहीत ग. कुठनं आणायचं एवढं पैकं. त्याबरोबर आता इथे बाळजाबाई ही जी त्यांची देवी आई असते तिचा दर्शन घेतात. तिचा आशीर्वाद घेऊन कृष्णाकडे येतात आणि कृष्णाला सांगतात की कृष्णे उद्या आता आपल्या घरचा दुसरा सण आहे नवं, तर त्या सणाला तुला पूजा करायची आहे. पण ही पूजा करणं सोपं नाही म्हणायचं. अगं ही पूजा सूर्योदय व्हायच्या आत नव्या नवरीला करावी लागते आणि पूजेच्या आधी व्रत करावं लागतं. अगं काय बी एक शब्द बोलायचा नसतोय. मौन व्रत आणि महागोरी फिरून बी बघायचं नसतंय पूजेला निघल्याना. त्याबरोबर कृष्णा म्हणते ठीक आहे बाळजाबाई तुम्ही जसं म्हणायलाय नवं मी तसंच करेन. बाळजाबाई म्हणतात अगं प्रथा जरा जुनी आहे पण काय करायचं. कृष्णा म्हणते अवा असू द्या की तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवलायसा आणि मला सांगितलंसा, त्यात तुम्ही मला घरची सून म्हणून स्वीकारायलायसा, हे समज बघून मला लई भरून यायलंय बघा. खरंच. बाळजाबाई म्हणतात अगं कृष्णे त्यात काय एवढं. आता तू माझ्या दुष्यंतची बायको आहेस. त्यानं लगीन केलंय तुझ्याशी, माप ओलांडून तुला ह्या घरात आणलंय. त्याशिवाय तू आज माझा जीव वाचवला आहेस, एवढं समज केलं आहेस. मग म्या कशी काय नाही स्वीकारायची ग तुला. असं म्हणत बाळजाबाई कृष्णाच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात आणि म्हणत असतात बरं जा आता लवकर जा आणि झोपून घे. उद्या सकाळी उठायचं बी आहे नव्हं तुला. सूर्य उगवायच्या आत पूजा करायची कृष्णे लक्षात राहू दे. त्यावर लगेचच आता इकडे ती बाळजाबाईंना भक्ती म्हणते तुम्ही काही काळजीच करू नका बघा बाळजाबाई, म्या हाय नवं, म्या घेतो तुमच्या शब्दाची काळजी. उद्याच्याला कृष्णा सूर्य उगवायच्या आत धनत्रयोदशीनिमित्त पूजा करणार बघा तुमच्या देवीची. त्याबरोबर आता लगेचच अढळराव म्हणायला लागतात की कृष्णे हे बघ मला खात्री आहे पुरी, उद्याची पूजा तू करशील आणि यशस्वी बी करून घेशील. उद्या तू तुझ्या कुकवासाठी संसारासाठी सुखी संसारासाठी पूजा करायला जाणार आहेस. यशस्वी हो पोरी आणि मगच ये. आता हे ऐकून सुद्धा कृष्णाला छान वाटतं. त्यानंतर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो ए माझा काय संबंध, मी काय उठवायचं तुला. हे बघ मी काही उठवणार वगैरे नाही आहे. मी म्हणजे काय तुझा आलाम आहे का की तू सांगशील तेव्हा तुला उठवायला. नाही मला जमणार नाही आहे, मी तुला काही उठवायला वगैरे येणार नाही आहे, कळलं. त्याबरोबर कृष्णा म्हणते बरं ठीक आहे राहिलं. त्यानंतर आता इथे बाळजाबाई जयकांत आणि मैनावती तिघंजणं खोलीत उभे असतात. तर मैनावती ही बाळजाबाईंना म्हणायला लागते अहो बाळजाबाई असं काय करायलायसा. अव जर त्या कृष्णीबरोबर ती भक्तीसुद्धा गेली तर मग आपला डाव फसतोयच की, काहीतरी करावं लागल. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या ताबडतोब जयकांतला सांगतात की आता प्लॅन सुरू. त्याबरोबर जयकांत जातो आणि भक्तीच्या तोंडावरती एक रुमाल दाबतो आणि मग भक्ती गाढ झोपून राहिलेली असते. त्यानंतर आपण पाहतो की बाळजाबाई म्हणत असतात आता मी आम्ही बघतो ना ही कृष्णी नेमकी उठते तरी कशी आणि पूजेला पोचते तरी कशी ते. आज पाव तर हिनं आमचं लई सरळ साधं रूप पाहिलंय, पर आता नाही, आता ही आमचं कसं खरं रूप आहे नवं ते बी पाहणार बघालच. असं म्हणत आता बाळजाबाईंनी कृष्णाला लटकवण्यासाठी एक नवा कोरा डाव रचलेला असतो. आता नेमका तो डाव काय आहे हे सगळं जाणून घेणं खूपच जास्त इंटरेस्टिंग ठरेल. आता हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा,
बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र आठवणीने करत चलाच. त्याचबरोबर आता पुढे नेमकं काय घडणार, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजच्यापुरतं इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.